जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालोय कानिपनाथ महाराजांच्या दर्शनाला कानिपनाथ गडावरती। तर ही माझी मित्राची फॅमिली आहे मागे आणि हा माझा मित्र मयूर निकम आणि आम्ही सगळे निघालोय कानिपनाथ महाराजांच्या दर्शनाला। तर चला बघूया आमचा प्रवास कसा होतो। आणि हे आमचे ग्रामदेवत मारुतीराया यांचे दर्शन घेतलेले आम्ही आणि निघालोय पुढच्या प्रवासाला। जय कानिपनाथ महाराज। आता आम्ही थांबलोय मुरबाड तालुक्यातील फेमस हॉटेल पांजली। आता इथं नाश्ता करू आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघू। चला घ्या पटापट चला। आमचा नाश्ता करून झालेला आहे। मुरबाड तालुक्यातला फेमस हॉटेल पांजली। आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कानिपनाथ महाराज। माळशेज घाट आणि सुंदर निसर्ग। माळशेज घाटाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही थोड्याच वेळात माळशेज घाट हा चढू आणि पुढे नगरमध्ये एंट्री करू। माळशेज घाटातील खूप सुंदर असा दृश्य आणि खूप सुंदर असा नजारा, खूप छान वाटतं हे पाहून। नुकताच आम्ही माळशेज घाट उतरलेलो आहोत आणि नगर रोडला लागलेलो आहोत। तर खूप सुंदर प्रवास आमचा चालू आहे, छान प्रवास चालू आहे। तर बघूया अजून पुढचा प्रवास कसा होतो आमचा। खूप भारी वाटतंय आणि हे नगर मधील मिलिटरी कॅम्प आहे। खूप मोठी जागा आहे ही, तुम्ही पाहू शकता। नुकताच आम्हाला कशिली घाट लागलेला आहे आणि आता कशिली घाट पार करून थोड्याच वेळात आम्ही मडी या ठिकाणी पोहोचणार आहोत। म्हणजे कानिपनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला दर्शनाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत। हे पहा मित्रांनो, किती सुंदर दृश्य आहे। म्हणजे आम्ही कानिपनाथ गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि तुम्ही पाहू शकता लांबनं हा कानिपनाथ गडाचा जो कळस आहे किती सुंदर दिसतोय। आम्ही पायथ्याशी पोहोचलोय आणि आता आम्ही गाडी पार्क करून वरती जाणार। बघा श्री कानिपनाथ महाराज गड किती सुंदर दिसतोय बघा। कानिपनाथ महाराजांच्या गडावरती आम्ही पोहोचलेलो आहोत। मित्रांनो पहा किती सुंदर दिसतंय लांबनं। तर चला आता जाऊया वरती दर्शनासाठी, कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेऊया। चला मी चाललोय आणि तुम्ही चला, बघूया पूर्ण कानिपनाथ दर्शन किती छान आणि सुंदररित्या आमचं होतंय। मी आणि माझ्या मित्राची फॅमिली आम्ही सोबत आलेलो आहेत आणि आता चाललोय कानिपनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला। हा आहे मार्केट आणि मार्केटमधून आहे पुढे सरळ वाट। तर चला बघूया कानिपनाथ महाराज दर्शन। हा बघा समोर चाललेले आहेत माझे मित्राची फॅमिली, काका मावशी आणि आमची बहीण आहे पुढे। आणि जो कॅमेरा पकडलाय तो माझा मित्र मयूर निकम। गडाच्या पायरीवरती आलो, पहिली पायरी। तर चला वरती, हे बघा पायथ्याशी म्हणजे पायरी चढत आहोत आम्ही आता। गडाच्या प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलेलो आहोत, कानिपनाथ महाराज प्रवेशद्वार। तर चला आतमध्ये जाऊया आणि महाराजांचे कानिपनाथ देवस्थानाचे दर्शन घेऊया।
चला मित्रांनो माझ्यासोबत चला. काय सुंदर दृश्य आहे महाराजांचे प्रकट रूप. म्हणजे आम्हाला कानिपनाथ महाराजांचे सुंदर असे दर्शन लांबनच झालेले आहेत आणि आम्ही आता पुढे जातोय. वा, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आम्ही लांबनच दर्शन घेतलेले महाराजांचे आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहेत मंदिराच्या. बघूया आता अजून काय काय आहे गडावरती याचंही सगळं. आणि आता हे आहे ध्यान मंदिर. ध्यान मंदिरात आम्ही आता आतमध्ये चाललेलो. म्हणजे इथे गुफा आहे कानिपनाथ महाराजांची. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आतमध्ये ध्यान मंदिर आहे जिथे कानिपनाथ महाराज ध्यानाला बसायचे. इथून आतमध्ये गुफा आहे. तर चला गुफेमध्ये जाऊया. हे विठ्ठल रुक्मिणी बघा किती छान आणि सुंदर दिसते. चला आता गुफेमध्ये जाऊया आणि गुफेमध्ये जाऊन कानिपनाथ महाराज जे ध्यानाला बसायचे तिथे खाली शंकरांची म्हणजे महादेवाची पिंडी आहे त्याचे दर्शन घेऊया आपण. आम्ही गुफेमध्ये उतरलेलो आहोत. खूप खडतर आहे गुफांमध्ये उतरणं. सहज शक्य नाही एखाद्याला उतरणं, पण आम्ही उतरून खाली आलेलो आणि तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला लोक बसलेली आहेत ध्यानाला. आणि ही आहे शंकराची म्हणजे महादेवाची पिंडी. आणि ह्या गुफेचं असं वैशिष्ट्य आहे का ह्या गुफेवरती जे महादेवाची पिंडी आहे ह्या पिंडीवरती पहाटे म्हणजे सकाळी सूर्यकिरण ह्या न चुकता म्हणजे या पिंडीच्या वरती सूर्यकिरणाची पहिली किरण पोचली जाते. बघा किती सुंदर आहे. आणि आता आम्ही इथले महादेवाचे दर्शन घेऊन म्हणजे महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर जाणार आहेत. आलेलो आहोत आम्ही. ही आहे नवनाथांचं पारायण म्हणजे ज्या ठिकाणी नवनाथ महाराजांचं पारायण व्हायचं हे ठिकाण आहे. इथे आम्ही दर्शन घेतोय. बघा आतमध्ये 9च्या 9 नाथ बसलेले आहेत पारायण करताना हे दाखवण्यात आले. आणि ह्या पारायणचं म्हणजे ह्या स्थानकाचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर निघतोय. कानिपनाथ महाराजांचे खूप छान दर्शन झालेले आहे. आणि आता त्यांचं जन्म प्रतिकृती तिच्या कानातून जन्म झाला अशी ही प्रतिकृती इथे उभी आहे ती पाहूया आपण. अशा पद्धतीत कानिपनाथ महाराजांचा जन्म झाला ही प्रतिकृती इथे उभी राहिलेली आहे जेणेकरून लोकांना एक म्हणजे दर्शन घेता येईल असं दाखवण्यात आलंय. मित्रांनो खूप छान आणि सुखद दर्शन झालेले आमचे कानिपनाथ महाराजांचे आणि पूर्ण गडही आमचा फिरून झालेला आहे. तर आता आम्ही जेवायला बसलोय. आमचं जेवण पण एकदम छान पद्धतीत चालू आहे आणि जेवण झालं तर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. दर्शनही झाले, जेवण पण झालंय आणि लहानपणाचे खेळणे पण घेतलेले, प्रसाद पण घेतला. चला जय कानिपनाथ महाराज, भेटूया पुढच्या वर्षी. तर आमचं पूर्ण दर्शन एकदम सुखद पद्धतीत झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर मित्रांनो तुम्हीही कानिपनाथ महाराजांच्या दर्शनाला या आणि कानिपनाथ महाराजांचं सुखद दर्शन घ्या. एकदम मन भारावून जातं इथे येऊन. तर इथे येताना माळशेज घाट रोड सरळ सरळ आलेत का अहमदनगरवरनं मडीला या आणि मडीला कानिपनाथ महाराजांचे सुखद आणि छानरित्या दर्शन घ्या. आमचं मन भारावून गेलं. तर हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा का कानिपनाथ महाराजांचा आमचं दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय कानिपनाथ महाराज. भेटूया पुढच्या वर्षी. नमस्कार.